शिक्षणाची जबाबदारी कुटुंबावर टाकून चालणार नाही, ती जबाबदारी सरकारचीच आहे, असे मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. कर्वे समाज सेवा संस्थेच्या रिझर्वेशन सेलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बहुजन समाजाचे शिक्षण या विषयावरील राज्यस्तरीय परिषदेत ते बोलत होते. संस्थेचे संचालक डॉक्टर दीपक वालेकर, रिझर्वेशन सेलचे मार्गदर्शक सल्लागार प्राध्यापक विशाल करुणा उपस्थित होते. बहुजनांचे शिक्षण काल, आज आणि उद्या या विषयावर आंबेडकर यांचे बीज भाषण झाले. ते म्हणाले, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्यामुळे बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली. मात्र त्यावेळची परिस्थिती व आजची स्थिती यात मोठा फरक पडला आहे. जागतिकीकरणानंतर खासगी शिक्षण संस्था आणि येऊ घातलेली परदेशी विद्यापीठे यामुळे एकूण शिक्षण पद्धतीमध्ये अनेक बदल होत आहेत. या बदलांमध्ये शिक्षण घेण्याच्या ऐपतीच्या दृष्टीने सवर्ण बहुजन अशी रेषाही पुसट झाली आहे. या सर्व बदलाला सामोरे जाताना शिक्षणाची जबाबदारी ही कुटुंबावर टाकून चालणार नाही, ही जबाबदारी सरकारचीच आहे व ती त्यांनी स्वीकारली पाहिजे. 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेत पहिल्या सत्रात ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक हरी नरके यांचे बहुजन समाजाच्या शैक्षणिक सद्यस्थितीचा आढावा या विषयावर भाषण झाले. एवढे ठाकल्या जातील, एकतर आपण एका रुग्णावरनं बाहेर पडू किंवा आपलेच 2 उभे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही याची त्यांनी संभावना त्यावेळेस तिथे व्यक्त केली होती. आणि त्यावेळेस ते म्हणाले होते की या व्यवस्थेतून एक व्यवस्था येणाऱ्या कालावधीमध्ये स्वीकारावी लागेल. मी आज असं मानतोय, एक हाती जोपर्यंत सूत्र होतं, जे देशाचा कारभार एक हाती जोपर्यंत होता तोपर्यंत प्रत्येक माणसाला त्या एक हाती सूतामार्फत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आणि दिलासाच्या भरोश्यावरती तो आपला विश्वास ठेवून त्या ठिकाणी चालत होता. आता असताना कालावधीमध्ये मी नेहमी म्हणत असतो की अमिताभ बच्चनने त्याचा असताना पिक्चर पुढे चालतील की न चालतील असं ज्यावेळेस त्याला दिवार नंतर विचारण्यात आलं त्यावेळेस तो असताना म्हणाला की मी असताना शेवटचा नेता असेल की जो एक कालखंड चालू शकतो. तो म्हटला माझ्या अगोदरचा असलेला राज कपूर होता, राजेश खन्ना होता, त्याच्या अगोदर धर्मेंद्र होता, त्याच्या अगोदर तो म्हटला इथला असलेला देवानंद होता, देवानंदच्या अगोदर या ठिकाणी राज कपूर होता. ही सगळी मंडळी की आम्ही असलेला एक काळ चालू होता, म्हणजे 5 वर्षाचा असेल, 10 वर्षाचा, जो काही असेल. पण तो म्हटला मी शेवटचा त्याच्यातला आहे, याच्यानंतर एक कोणतरी येऊन तो कालखंड चालवेल असा राहणार नाही. तर 17 जण आपल्याला असताना त्या नाट्य क्षेत्रामध्ये, सिनेमा क्षेत्रामध्ये दिसते. आणि तीच वास्तवता, सामाजिक वास्तवतेची जाण आज आपल्याला असताना सामाजिक व्यवस्थेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी असताना दिसतंय की एक छत्र नेतृत्वाचं हे आता संपलेलं आहे. आणि एक छत्र ज्यावेळेस संपलेलं आहे त्यावेळेस विश्वास देणारा माणूसच तिथे राहिलेला नाही. आणि त्यामुळे आता असताना विश्वास कोण देणार, तर आता आपणच आपल्याला विश्वास त्या ठिकाणी दिला पाहिजे. आणि आपणच आपल्याला असताना विश्वास द्यायचा असेल तर मग त्या व्यवस्थेची रचना काय असणार हा त्याच्यातला महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्या व्यवस्थेच्या रचनेचा ज्यावेळेस विचार आपण करतो त्यावेळेस मग इथला असताना एकोपाची भावना, फिलिंग ऑफ वननेस आपण ज्याला असताना म्हणतो, अनेक समाज व्यवस्थेमध्ये ज्या वेगवेगळ्या देशाच्या नॅशनल बाउंड्रीज आपण म्हणतो टिकलेल्या आहेत. हे का टिकलेल्या आहेत, तर या नॅशनल बाउंड्रीज टिकल्या याच्यासाठी की त्या बाउंड्रीमध्ये राहणाऱ्या माणसाला आपल्याबद्दलची आपुलकी असते, त्या बाउंड्रीच्या बाहेर राहणाऱ्या माणसाला त्याच्याबद्दल आपुलकी नसते. आणि म्हणून त्याला तो वेगळेपणाने त्या ठिकाणी मानतो. या देशातली जात व्यवस्था सुद्धा तशीच आहे हे आपण असताना लक्षात घ्या की माझ्या जातीपुरती आपुलकी, माझ्या जातीचा बाहेर तर माझी असणारी आपुलकी आटून जाते. किंवा मी